Good morning, everyone. Today is a Datta Jayanti. So, I am going to provide some information about Datta Jayanti. How we celebrate Datta Jayanti, which day we celebrate Datta Jayanti. So, this kind of information I tell you today. Okay. दत्त जयंती इज द बर्थ अॅनिव्हर्सरी ऑफ लॉर्ड दत्तात्रय. म्हणजे या दिवशी काय झालेलं आहे, लॉर्ड दत्तांचा काय झालेला आहे, जन्म झालेला आहे. नेक्स्ट आहे द डिवाइन ट्रिनिटी ऑफ ब्रह्मा विष्णू अँड शिवा. म्हणजेच यांना काय मानलं जातं, यांना हिंदू धर्मामध्ये त्रिमूर्ती असं मानलं जातं. दत्तांना हिंदू लॉर्ड दत्तांना हिंदू धर्मामध्ये त्रिमूर्ती असं मानलं जातं. त्रिमूर्ती म्हणजे त्यांच्यामध्ये कोणकोणता मुखांचा समावेश आहे, तर ब्रह्मा विष्णू अँड शिवा. नेक्स्ट पॉइंट इज हियर. दत्त जयंती इज अ सिग्निफिकंट ऑफ हिंदू फेस्टिवल सेलिब्रेटेड ऑफ द फुल मून नाईट ऑफ अग्रह्यान. म्हणजेच दत्त जयंती हे हिंदू धर्मामध्ये महत्वाचा फेस्टिवल मानला जातो. आणि तो कोणत्या दिवशी आपण साजरा करतो, म्हणजे दत्त जयंती आपण कोणत्या दिवशी साजरी करतो, तर दत्त जयंती आपण पौर्णिमा म्हणजे याला काय म्हणतो आपण, फुल मून नाईट, त्या दिवशी आपण साजरा करतो. आणि कोणत्या महिन्यामध्ये साजरा करतो, दत्त जयंती हा सण आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण साजरा करतो. दत्त जयंती इज ऑब्झर्व पॉप्युलरली इन महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटका, मध्य प्रदेश अँड गुजरात. म्हणजेच दत्त जयंती कोणकोणत्या ठिकाणी जास्त साजरी केली जाते, महाराष्ट्रामध्ये, आंध्र प्रदेशमध्ये, तेलंगणा, कर्नाटकामध्ये पण साजरी केली जाते. नेक्स्ट मध्य प्रदेश आहे आणि गुजरात या ठिकाणी दत्त जयंती जास्त प्रमाणात साजरी केली जाते. नेक्स्ट पॉइंट आहे टिपिकली शोन विथ 3 हेड्स अँड 6 हँड्स ऑन हेड each for Brahma, Vishnu and Maheshwar. He holds it. He holds items like the rosary and pot of water of Brahma, conch and chakra of Vishnu, trident and the drum of Shiva. ओके. म्हणजेच काय म्हटलेलं आहे इथं, जे दत्ताची मूर्ती आहे त्याला कशा प्रकारे एक्सप्लेन केलेलं आहे इथं, म्हणजे 3 मुख दाखवलेले आहेत दत्ताच्या मूर्तीमध्ये, 3 मुख दाखवलेले आहेत. देन 6 हँड्स म्हणजे 6 हात दाखवलेले आहेत. 1 हेड इच फॉर ब्रह्मा, म्हणजे जे 3 मुख आहे त्याच्यामध्ये पहिलं आहे ब्रह्माचं, दुसरं आहे विष्णू आणि तिसरं आहे महेश्वर. म्हणजे अशा प्रकारे 3 मुखांचं डिवायडेशन केलेलं आहे इथं. अशा प्रकारे 3 मुखांबद्दल सांगितलेलं आहे. ही होल्ड्स इट सेल्फ लाईक द रोजरी. आणि त्यांनी हातामध्ये काय काय घेतलेलं आहे, एका हातामध्ये त्यांनी रोजरी म्हणजे जपमाळ घेतलेली आहे. नेक्स्ट आहे याच्यामध्ये पॉट ऑफ वॉटर ऑफ ब्रह्मा. एका हातामध्ये काय आहे, एक कलश आहे त्या हातामध्ये त्यांच्या. नेक्स्ट दुसऱ्या हातामध्ये काय आहे, कॉन्च. कॉन्च म्हणजे काय म्हणतो आपण इथं, शंख. शंख एका हातामध्ये आहे. नेक्स्ट आहे चक्र ऑफ विष्णू, जे विष्णूचं चक्र आहे ते एका हातामध्ये आहे इथं. देन त्रिदंत. ओके. त्रिदंत म्हणजे काय म्हणतो आपण इथं, त्रिशूल. आणि त्रिशूल एका हातामध्ये आहे. अँड द ड्रम ऑफ शिवा, आणि ड्रम एका हातामध्ये आहे. जे शंकरांच्या हातामध्ये जो ड्रम असतो तशा प्रकारचा ड्रम काय आहे, दत्तांच्या हातामध्ये आहे. अशा प्रकारे त्यांच्या मूर्तीचं पूर्ण वर्णन केलेलं आहे. नेक्स्ट पॉइंट आहे इथं, डिओटीज ऑफ लॉर्ड दत्तात्रय युजली ऑब्झर्व फास्ट ऑन दत्त जयंती. म्हणजे दत्तांचे जे भक्त असतात ते त्या दिवशी उपवास पकडतात. नेक्स्ट पॉइंट आहे याच्यामध्ये, मेनी पीपल टेक्स अ होली बाथ इन अ रिव्हर्स. भरपूर असे काही भक्त आहेत ते काय करतात, त्या दिवशी नदीमध्ये जाऊन स्नान करतात. अँड वॉटर बॉडीज म्हणजे अदर, जे ज्या ठिकाणी पाणी असेल त्या ठिकाणी ते स्नान करत असतात. नियर बाय अँड परफॉर्म पूजा, आणि ते दत्ताची पूजा करतात. नेक्स्ट आहे अ फोटो ऑर अन आयडियल इज अ प्लेस डेकोरेटेड विथ फ्लावर्स, लॅम्प्स, इन्सेन्स अँड कॅम्पर. म्हणजेच काय म्हटलेलं आहे इथं, जे दत्तांची मूर्ती जी आहे त्याला कशा प्रकारे ते सजवतात, जसं की त्याच्यामध्ये त्याच्यावर तिथे फुलं ठेवणं किंवा दिवे लावणं. इन्सेन्स म्हणजे काय म्हणतो आपण इथं, धूप लावणं. देन कॅम्पर्स म्हणजे काय म्हणतो आपण इथे, कापूर. म्हणजे दत्तांच्या मूर्तीच्या पुढे फुले, दिवे छोटे छोटे म्हणजे वाती छोट्या, किंवा धूप असेल, कापूर असेल, हे त्या काय हे ठेवून ते काय करतात, मूर्तीची पूजा करत असतात, म्हणजे मूर्तीला तिथे डेकोरेट करत असतात.
नेक्स्ट पॉइंट आहे इथं, डिओटीज मेडिटेट, प्रे अँड रीड द सॅक्रेड बुक्स, अवधूत गीता अँड जीवनमुक्त विच हॅव द डिस्कवर ऑफ लॉर्ड दत्तात्रय. म्हणजेच याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, जे भक्त आहेत ते काय करतात, ते ध्यान करणं किंवा प्रार्थना करणं किंवा काही पवित्र ग्रंथ आहेत. आता ह्या ग्रंथामध्ये कोणती दोन नाव सांगितलेली आहेत ग्रंथांची, अवधूत गीता आणि जीवन मुक्ता, असे दोन ग्रंथ आहेत. त्या दिवशी ते काय करतात, जे भक्त आहेत ते त्या दिवशी दत्त जयंती दिवशी त्या पुस्तकांचं वाचन करत असतात. नेक्स्ट आहे, डिओटीज ऑल्सो सिंग भजन ऑन दिस डे. त्या दिवशी जे काही भक्त आहेत ते काय करतात, भजन वगैरे करण्याचं काम करतात. लॉर्ड दत्तात्रय वॉज द सन ऑफ सगळे अत्री अँड हिज वाईफ अनुसया. म्हणजे लॉर्ड दत्त जे आहेत ते कोणाचे पुत्र आहेत, तर सगळे अत्री अँड अनुसयांचे. अ डिओटीज अँड व्हर्च्युअस वुमन हू प्रेड फॉर अ सन विथ द पॉवर ऑर मेरिट्स ऑफ ब्रह्मा विष्णू अँड शिवा. म्हणजेच एका समर्पित आणि सद्गुणी आईने स्वतःच्या मुलासाठी कोणाची पूजा केली, ब्रह्मा विष्णू आणि शिवा यांची काय केली, पूजा केलेली आहे. अर्लिएस्ट रेफरन्स टू दत्तात्रय कॅन बी फाउंड इन द रामायण अँड महाभारत. म्हणजे दत्तांविषयीची माहिती आपल्या रामायण आणि महाभारत मध्ये पण आपल्याला दिसत असते. दत्तात्रय उपनिषदा विच इज अ पार्ट ऑफ द अथर्ववेदास. म्हणजे दत्तांचा जो उपनिषद हा जो एक पार्ट आहे, त्याच्यामध्ये जो अथर्ववेद आहे, अथर्ववेदामध्ये काय सांगितलेलं आहे त्यांनी, स्पीक्स अबाउट हिम टेकिंग व्हेरियस फॉर्म्स इन ऑर्डर टू हेल्प हिज फॉलोअर्स अटेन इनलाइटमेंट. म्हणजे ते त्यांच्या शिष्यांना वेगवेगळ्या प्रकारे ज्ञान देण्यासाठी ते वेगवेगळे रूप काय करतात, धारण करतात. असं याच्यामध्ये कशामध्ये बोललेलं आहे, अथर्ववेदामध्ये बोललेलं आहे. नेक्स्ट आहे, लॉर्ड दत्तात्रय इज अ कन्सिडर ॲज वन ऑफ 24 इन्कार्नेशन्स ऑफ लॉर्ड विष्णू. म्हणजेच हा लॉर्ड दत्त जे आहेत तो विष्णूंचा 24वा अवतार आहे. ओके, किती अवतार आहे, 24वा अवतार आहे असं समजलं जातं. दत्त जयंती इज अ सेलिब्रेटेड विथ अ मच फन फेअर. म्हणजे दत्त जयंती अगदी कशामध्ये, धूमधडाक्यामध्ये आणि चांगल्या प्रकारे साजरी केली जाते. इन अ टेम्पल डेडिकेटेड टू दत्तात्रय थ्रू आउट इंडिया. म्हणजे पूर्ण इंडियामध्ये दत्तांच्या मंदिराला काय केलं जातं, पूर्ण सजवलं जातं आणि धूमधडाक्यामध्ये काय केलं जातं, दत्त जयंती साजरी केली जाते. नेक्स्ट पॉइंट आहे याच्यामध्ये, सम ऑफ द इम्पॉर्टंट टेम्पल्स आर लोकेटेड ऍट गंगापुरा इन कर्नाटका नियर गुलबर्ग. म्हणजे जे दत्तांचे जे मंदिर आहेत ते कोणकोणत्या प्लेस वरती आहेत इथे सांगितलेलं आहे. सम ऑफ द इम्पॉर्टंट टेम्पल्स आर लोकेटेड ऍट गंगापुरा इन कर्नाटका. कुठे, गंगापुरा कुठे, इन कर्नाटका, आणि कुठे जवळ, गुलबर्ग्याच्या जवळ. कुठे, गुलबर्गा या ठिकाणी. नेक्स्ट आहे, नरसिम्हा वाडी ऍट कोल्हापूर इन महाराष्ट्र. ओके, म्हणजे महाराष्ट्रामध्ये कुठे, कोल्हापूर, आणि कुठे कशामध्ये, नरसिंहवाडीमध्ये. नेक्स्ट आहे, पितापुरम इन आंध्र प्रदेश नियर काकीनाडा. पितापुरम, ओके, कुठे, पितापुरम कुठे आलं, ते आंध्र प्रदेशमध्ये आलं, आणि कशाच्या जवळ आलं, काकीनाडाच्या जवळ आलं, तिथे पण दत्तांचं मंदिर आहे. औदुंबर इन सांगली. औदुंबर म्हणजे मंदिर तेच, पण वेगवेगळ्या नावाने काय आहे ते प्रसिद्ध आहेत. औदुंबर काय म्हटलेलं आहे, सांगलीमध्ये. गिरनार इन सौराष्ट्र अमाउंग मेनी अदर्स. म्हणजे गिरनार कुठे, सौराष्ट्रामध्ये आहे. अशा प्रकारे आणखी अशा प्रकारे भरपूर मंदिरं काय आहेत, त्याची दत्तांची मंदिरं वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. दिस वे आय शेअर्ड यू सम इन्फॉर्मेशन रिगार्डिंग दत्त जयंती. सो watch this video again and again and keep information in your mind. Thank you.